नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी येत आहे। बजेटनंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठं गिफ्ट भेटलेलं आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे आताच्या घडीची मोठी बातमी। बजेटनंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना गिफ्ट। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, असे समजले जात आहे की AICPI इंडेक्सच्या आधारावर केंद्र सरकार नवीन वर्षात DA 53% वरून 56% करू शकते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात चांगली वाढ होईल। यामुळे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठा बदल होणार आहे। केंद्र सरकार दरवर्षी 2 वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे महागाई भत्ते आणि महागाईत राहत म्हणजे DR यामध्ये सुधारणा करते। ही सुधारणा अखिल भारतीय उपभोक्ता मूल्य सूचकांक म्हणजे AICPIच्या 6माही आकडेवर अवलंबून असतात। ही वाढ दरवर्षी जानेवारी आणि जुलैपासून लागू होते आणि त्याचा निर्णय साधारणपणे फेब्रुवारी, मार्च किंवा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये केला जातो। मित्रांनो, सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै 2024 पासून 53% महागाई भत्ता आणि महागाई राहत मिळत आहे। आता जानेवारी 2025 पासून नवीन दर लागू होणार आहे। वर्ष 2024 मध्ये जानेवारी 4% आणि जुलैमध्ये 3% DA वाढवण्यात आला होता। यावेळी पण महागाई भत्ता 3% ते 4% दरम्यान वाढवण्याची अपेक्षा आहे। याची घोषणा होळीच्या आसपास म्हणजे मार्च 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे। ही वाढ 7th पे कमिशन अंतर्गत केली जाणार आहे। महागाई भत्ता 56% वर पोहोचण्याची शक्यता। मित्रांनो, जुलै 2024 पासून 46 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना 53% DA मिळत आहे। आता पुढील DA जानेवारी 2025 पासून वाढवला जाणार आहे, जो AICPI इंडेक्सच्या जुलै ते डिसेंबर 2024च्या आकडेवारीनुसार अवलंबून असेल। जुलै ते ऑक्टोबर पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास AICPI इंडेक्स 144.5 अंकावर पोहोचला असून DA स्कोअर 55.05% झाला आहे। या आकडेवारीनुसार DA मध्ये 3% वाढ निश्चित आहे, ज्यामुळे DA 53% वरून 56% पर्यंत पोहोचेल। मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे आकडे अजून जाहीर झालेले नाहीत। हे आकडे एकत्रितपणे जानेवारी 2025 मध्ये कधीही प्रसिद्ध होऊ शकतात। त्यानंतर अंतिम निर्णय होईल की DA मध्ये किती टक्क्याने वाढ होईल। मित्रांनो, आता आपण बघूया की DA वाढीनंतर पेन्शन आणि पगार किती वाढेल। मित्रांनो, DA आणि DRच्या वाढीचे गणित औद्योगिक कामगारासाठी अखिल भारतीय उपभोक्ता मूल्य सूचकांक म्हणजे CPI-IW च्या 12 महिन्याच्या सरासरीमध्ये झालेल्या टक्केवारी वाढीच्या आधारावर केले जाते। सरकार दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी या भत्त्यामध्ये बदल करते। केंद्रीय सरकारी मित्रांनो, आता आपण बघूया की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी DA कसे कॅल्क्युलेट करते। मित्रांनो, आता आपण बघूया की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी DA कसे कॅल्क्युलेट केले जाते। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एक फॉर्म्युला दिसत आहे, त्यानुसार DA कॅल्क्युलेट केले जाते। DA percentage is equal to AICPI बेस इयर 2001 is equal to 100 च्या मागील 12 महिन्याची सरासरी मायनस 115.76 डिवायडेड बाय 115.76 गुणिला 100। मित्रांनो, आता आपण बघूया की सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी DA कसे कॅल्क्युलेट केले जाते। स्क्रीनवर तुम्हाला फॉर्म्युला दिसत आहे, त्यानुसार हे DA कॅल्क्युलेट केले जाते। DA percentage is equal to AICPI बेस इयर 2001 is equal to 100 च्या मागील 3 महिन्याची सरासरी मायनस 126.33 डिवायडेड बाय 126.33 गुणिला 100। मित्रांनो, हे आपण एका उदाहरणासोबत समजून घेऊया। मित्रांनो, ज्यांचे किमान वेतन 18,000 रुपये आहे त्यांना 3% DA वाढल्यास 540 रुपयाची वाढ होईल। ज्यांचे जास्तीत जास्त वेतन 2.5 लाख रुपये आहे त्यांना 7,500 रुपयाची वाढ होईल। पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळेल। त्यांच्या पेन्शनमध्ये 270 ते 3,750 रुपयापर्यंत वाढ होऊ शकते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।